खूप वेळ बघितल्यानंतर जे आहे फायनली आमची बस आली. त्यानंतर बसमध्ये वगैरे बसलो आणि युगीतचा वेगळाच आनंद होता, कारण आता 3-4 दिवस फक्त मस्ती मज्जा होणार होती त्याची. त्यासाठी त्याचं वेगळंच एका लेवलचं एक्साइटमेंट होतं. त्यानंतर सकाळी जे आम्ही माझ्या आधी सासरी गेलो, तिथे जायचं होतं आम्हाला. त्यानंतर तिथनं आम्ही गावाला जाणार होतो लग्नासाठी. तर आम्हाला एक काम होतं, त्यासाठी आम्ही निघालो नागपूरला जायला. पण आता रात्रीच्या प्रवासामुळे एवढं थकल्यासारखं झालं होतं की खूप झोप येत होती. मग यांना गाडी पण चालवायची नव्हती. मग थोडा लांब गेलो आम्ही. त्यानंतर यू टर्न घेऊन जे आहे परत घरी आलो आणि मग दिवसभर जे आहे पूर्ण आराम वगैरे केला, झोप कंप्लीट केली. त्यानंतर संध्याकाळी असं छान फ्रेश होत होतं. आता असं छान रेडी वगैरे झाली होती मी, कारण आम्हाला एका छोट्याशा फंक्शनला जायचं होतं, रिसेप्शनला. आता या फंक्शनला आम्हाला जायचं होतं, हे काही आम्ही ठरवलेलं नव्हतं. त्यामुळे मी या फंक्शनसाठी काहीच साडी वगैरे आणलेली नव्हती. मग काय आईंच्या कपाटातूनच एक साडी काढली आणि ह्या ब्लाऊजवर जी मॅच होते अशी काढली आणि सच सिंपल जी आहे मी छान रेडी झाली. आता साडी सिंपल जरी दिसत असेल ना, तरी ती अंगावर खूप छान आणि एकदम कम्फर्टेबल होती मला. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसत आहे. युगीत आणि त्याचे आप्पा जे आहे आधीच समोर गेले. आता इकडे त्याला आप्पा भेटले म्हटल्यावर आईची गरज त्याला खूप लागत नाही. तो जास्तीत जास्त वेळ जो आहे तो त्याच्या आप्पासोबतच असतो. आता इथे त्याला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, त्याला काय खायचं आहे, काय हवं आहे, हे सगळं जे आहे आता सध्या त्याचे आप्पाच बघतात. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. नंतर लगेच जे आहे डीजेमध्ये सगळ्यांचा डान्स वगैरे सुरू होता, कारण आता डीजेचा जो वेळ आहे तो संपायला काहीच वेळ शिल्लक राहिला होता त्यामुळे. आणि ते युगीतचं जे आहे मस्ती करणं सुरू होतं. याला एक कोणीतरी भेटलं, त्याच्यासोबत याचं छान असं ट्युनिंग जमलं आणि ते दोघे पण जे आहे निघेपर्यंत आपली मस्ती आणि त्यांचं सगळं वेगळंच सुरू होतं. आणि निघतानाच तो आमच्या जवळ आला. मग काय घरी जायला निघालो, कारण उद्या सकाळी आम्हाला गावाला पण जायचं आहे लवकर. त्यासाठी थोडं लवकर निघालो आणि यांची मोठी आई वगैरे होती आमच्यासोबत, त्यांनासुद्धा त्यांच्या घरी सोडायचं होतं. मग आधी त्यांना त्यांच्या घरी सोडलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो. सो आजच्यापुरती एवढंच. चलो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.